तो विचार त्यांनी त्यांचे अभंग लक्षात घेऊन त्याच्यामध्ये समाविष्ट करून एक विचारधारा बनवण्याचं काम केली. आणि मग तेच तुकोबा गुरुस्थानी म्हणून फक्त तुकोबाच नाही तर याकूब बाबा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु म्हणून या ठिकाणी आपल्या समोर येतात. मला परत आपल्याला सांगायचं आहे की ही लढाई सत्य असत्य न्याय अन्याय याच्या विरुद्ध होती. कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हती, कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हती. ह्या भूमिका आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 21 अंगरक्षक होते, त्यात ते 13 निम्म्यापेक्षा जास्त हे मुस्लिम समुदायाचे होते. याही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रुस्तुम जमाल ज्यांनी वाघनकं बनवली, दौलत खान दर्या सारंग पूर्ण दर्या सांभाळतोय, इब्राहिम खान लक्षात घ्या तोफखाना प्रमुख आहे. तोफा जर उलट्या केल्या तर काय होतं हे आपल्या लक्षात येईल. परंतु पूर्ण स्वराज्याची जबाबदारी त्याच्या खाली. हिरोजी इंदोलकर सरांनी सांगितल्याप्रमाणे हिरोजी इंदोलकर सर्व विकलं त्या माणसाने. स्वतःचं सगळं पणाला लावलं आणि रायगडासारखा सुंदर किल्ला उभा केला. माझ्या स्वराज्याची राजधानी आहे आणि माफक अपेक्षा काय, पायथ्याशी बसावं. नेहमी आपण म्हणतो की चांगल्याच्या पायथ्याशी बसलं तरी सुद्धा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे आम्हाला तिथून येतं. हे आमच्या मुलापर्यंत पोचलं पाहिजे, हे आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न गरजेचा आहे. दिवसेंदिवस समस्या आता त्या राहिल्या नाही. आज एआयच्या काळामध्ये आपण जगतोय. आज बुद्धिमत्तेला सुद्धा पर्यायी व्यवस्था निर्माण झाली आणि त्याच्यावरती खूप मोठ्या पद्धतीनं काम होत आहे. माणसासारखा माणूस फक्त त्याचा फोटो समोर ठेवला तर बोलायला लागतो. माझा आवाज कॅच करा आणि माझा फोटो समोर ठेवा, अशाच पद्धतीचं दुसरं भाषा तुमच्यासमोर तयार झाल्याशिवाय राहत नाही. त्याला सांगा फक्त मला हे पाहिजे ते तुम्हाला तो देईल, परंतु भावना, माणुसकी, संस्कार, नैतिकता या गोष्टी तो तुम्हाला देऊ शकणार नाही. त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हेच कार्यक्रम किंवा अशाच पद्धतीचं बौद्धिक होणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. चर्चा होणं गरजेचं वाटायला लागतं. आपण राज्यस्तरीय विभागीय स्तरीय जे काही वादविवाद स्पर्धा घेतात ते होणं गरजेचं वाटायला लागतं. आणि म्हणून त्या माध्यमातून हा आपला जागर होणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जसं आपण म्हटलं की संतांची भूमी आणि मग छत्रपती शिवबा आणि मग या ठिकाणची रयत आणि रयतेचं स्वराज्य या संकल्पना आपल्या समोर ठेवत असताना, या समोर आपल्या मांडत असताना आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक सुद्धा कुठल्याही पद्धतीचं लांछन किंवा कुठलाही आरोप आपल्याला पाहायला भेटत नाही. निश्चित रूपानं निष्कलंक राजा म्हणूनच आपण त्यांच्याकडे पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते होतं हे होतं हे सांगण्यापेक्षा आपण किती स्वीकारावं आणि आपण किती लक्षात घ्यावं हाच विषय इथं मला महत्वाचा वाटतो. आपण अंगीकारलं तर आपली विद्यार्थी अंगीकारतील. इनडायरेक्टली आपल्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कळत नाही की आपल्याला कोण ऑब्झर्व करत आहे, पण निश्चित रूपानं विद्यार्थी आपल्याला नेहमी ऑब्झर्व करत असतात आणि अशा पद्धतीने करतात की यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे. आणि म्हणून ही भूमिका सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची अत्यंत महत्वाची वाटायला लागते. लहानपणी शिवबाराजे एकटे जेवायला बसले तर मासाहेबांनी सांगावं स्वराज्याचं स्वप्न आहे, सवंगडी आहे, आपण एकटं नसावं, आपल्या सोबत सगळे असावे. सुखाचा प्रसंग असो किंवा आयुष्यातला दुःखाचा प्रसंग असो, समूहामध्ये जगण्याचं काम आणि समूहामध्ये आयुष्य घडवण्याचं काम जिजाऊ मासाहेबांनी केलं. कारण एक सुंदर स्वराज्य याचं अहोरात्र स्वप्न त्यांनी बघितलं होतं. अन्याय असेल, अत्याचार असेल, इतकी दुफळी असेल, वेगवेगळ्या स्वतःचे स्वतंत्रशाह्या असतील, या सगळ्यांना कंटाळून एक अत्यंत सुंदर स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न त्यांच्या ठाई. म्हणून ही कर्तृत्व आहे आणि म्हणून हा जागर आहे. एक लक्षात घ्या, अफजल खान मारला, प्रतापगडाच्या माचीवर मारला, परंतु त्यासाठी बळ निर्माण करण्याचं काम मासाहेबांनी केलं. राजे तुम्ही परत आलेच नाहीत तरी सुद्धा याची पॅरलल व्यवस्था तयार झाली पाहिजे याचा बी प्लॅन मासाहेब जिजाऊकडे तयार होता. एखादी मावली आपला मुलगा जर कामी आला युद्धामध्ये, लढायामध्ये, तो देवाघरी निघून गेला तर ती